मोर्शी तालुक्यातील दापोरी गावात महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नागरिकांकरिता विविध योजना राबविण्यात आल्या आहेत। या संदर्भात माहिती मिळावी म्हणून लाभार्थी सन्मान योजना यात्रेचे आगमन होऊन नागरिकांनी विविध योजनेची माहिती जाणून घेऊन लाभ सुद्धा घेतलाय। जनतेच्या हितार्थ योजना राबविल्याने येथील नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभार मानलेत। राज्यातील जनतेपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट पोहोचावी आणि त्यांचा लाभ मिळावा या उद्देशाने देवाभाऊंच्या पुढाकाराने राज्यभर लाभार्थी सन्मान यात्रा आयोजित केली जात आहे। मोर्शी तालुक्यातील दापोरी गावात या यात्रेचे आगमन झाले आहे। यात्रेच्या दरम्यान नागरिकांसाठी मनोरंजन आणि माहिती देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले। यात जादूचे प्रयोग, चाय पे चर्चा, बाटली ठोका, रिंग फेक पझल, कार्ड स्पर्धा, मेहंदी टॅटू स्पर्धा तसेच आपल्या नेत्यांना संदेश पाठविण्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते। यासोबतच मोठ्या LED वॉलवर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली गेली। महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले। लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये STचं तिकीट असेल, गॅस सिलेंडरची योजना असेल, या वेगवेगळ्या योजना मोदीजींचं जे लखपती दीदी योजना, लाडकी बहीण योजना, समृद्धी महामार्ग, वारी मार्ग प्रकल्प, शक्तीपीठ मार्ग, वयोश्री योजना आणि ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा यासारख्या योजनांची लाभार्थ्यांसाठी चित्रफितद्वारे माहिती देण्यात आली। ही यात्रा मोर्शी तालुक्यात 4 दिवस चालणार आहे। पहिल्या दिवशी दापोरी येथे, दुसऱ्या दिवशी मोठा पिंपळखुटा, तिसऱ्या दिवशी रिद्धपूर आणि चौथ्या दिवशी श्री क्षेत्र पाडा येथे यात्रेचा समारोप होईल। या सन्मान यात्रेमुळे गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे। आज आपण दापोरी या गावामध्ये आलेलो आहे। दापोरी या गावामध्ये महाराष्ट्र शासनाची लाभार्थी सन्मान यात्रा, संवाद यात्रा दाखल झालेली आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना, तळागाळातील लोकांना महाराष्ट्र शासनाने ज्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत त्या योजनांची माहिती मिळावं। जसं लखपती बहीण योजना, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना आणि तीर्थक्षेत्र 65 वर्षावरील लोकांना तीर्थक्षेत्र योजना, अशा अनेक योजनांचा लाभ हा लोकांपर्यंत पोहोचावा, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती मिळावी याकरता ही लाभार्थी सन्मान यात्रा या दापोरी गावामध्ये आज आली होती। या दापोरी गावामध्ये आपण येऊन या ग्रामस्थांशी व या लाभार्थी सन्मान यात्रा याबद्दल आपण चर्चा करणार आहे। बहीण योजना आल्यानंतर काय झालं, बऱ्याच दलाल सक्रिय झाले आणि या दलालांनी प्रत्येकाचा फॉर्म भरून देण्याकरिता 1500 रुपयाची मागणी केली आणि काही महिला याच्यामध्ये फसगत होत होती, त्या महिला त्याला बळीसुद्धा पडल्या। वास्तविकता सरकारनं एवढी सुटसुटी योजना आणलेली होती की कुठलाही एकही रुपया खर्च न करता आपल्या घरी असलेलेच कागद सादर करायचे आणि या योजनेचा या लाभ घ्यावा, अशा प्रकारची योजना होती। आणि या सन्मान यात्रेमुळे या अशा दलालांना जे फसवणुकीचा धंदा करतात अशा लोकांना चाप बसेल आणि या महाराष्ट्र सरकारच्या योजना ह्या सर्वांपर्यंत पोहोचतील, याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळेल। योजना आम्हाला सगळ्या पद्धती चांगल्या वाटून राहिल्या, त्याचा मेसेज तुम्ही तिथं पाठवून राहिलो आहे। चांगल्यापर्यंत चांगला लाभ भेटून राहिला आहे। आता अग्रगण्य आता हे आहे, पुढे आलं तरी अग्रगण्य राहील, याची आम्हाला पुरेपूर सरकार त्यापुढे आलं पाहिजे, येणार आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुंदर आरोग्य सेवा दिली आहे। बरेचसे मुलाखती म्हणजे ही चार्ज आहे, हे सरकार योग्य रीतीनं कार्य करीत आहे।